हाय फ्रेंड्स, आशाताईस रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया. फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांती स्पेशल तिळोऱ्या. आता हल्ली कोणीच हा पदार्थ बनवत नाहीये. इथे मी हे 1 वाटी पीठ घेतलेलं आहे, म्हणजे की कणिक, आणि पाऊण वाटी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. गव्हाच्या पिठापेक्षा हे तांदळाचं पीठ थोडं कमी घेतलेलं आहे. सर्वात अगोदर गुळाला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचा आहे. तर इथे 1 वाटी गुळ घेतलेला आहे आणि गुळामध्ये पाणी टाकायचं आहे. आपल्याला पीठ चुरायला जेवढं पाणी लागेल तेवढं याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. हा एवढा कपभर पाणी टाकलेलं आहे. तर या गुळाला पाण्यामध्ये विरघळून घ्यायचं आहे. तर गुळ पाण्यामध्ये विरघळतो तोपर्यंत समोरची प्रोसेस करून घेऊया. 1 वाटी तीळ भाजून घ्यायचे आहे. तीळ छान भाजलेले आहेत. तिळाला घ्यायचं आहे काढून. मध्येच आपल्याला पीठ भाजून घ्यायचं आहे. सोबतच तांदळाचं पीठ आणि कणिक पण सोबतच भाजायचं आहे. आणि थोडेसे हलकेसेच भाजायचे आहेत, जास्त कलर चेंज करायचा नाहीये. आणि गव्हाच्या पिठापेक्षा तांदळाचं पीठ कमीच घ्यायचं आहे. पिठाला 2-3 मिनिट भाजलेला आहे. पिठामध्ये 1 चमच सोप टाकायची आहे, किंवा सोपचं पावडर पण बनवून टाकू शकता. पिठाला काढून घेऊया. पीठ थंड झालेलं आहे. टाकूया एका बाउलमध्ये. पिठामध्ये टाकायचं आहे 1 चमच तूप, थोडीशी इलायची पावडर, थोडंसं जायफळ घिसून टाकायचं आहे. आणि हे भाजलेले तीळ टाकायचे आहे. 1 पिंच मीठ टाकायचं. विरघळलेल्या गुळाच्या पाण्याने हे पीठ मळायचं आहे. आपण जसं चपात्यासाठी पीठ मळतो तसंच मळायचं आहे. पिठाला थोडंसं तूप लावायचं आहे. आता या पिठाला झाकून 5 ते 10 मिनिट ठेवायचं आहे. पिठाला ठेवून 5 ते 10 मिनिट झालेले आहेत. पीठ छान मुरलेलं आहे. आता याचे करायचे 2 भाग. पोळीसारखं लाटून घ्यायचं आहे. आता याला वाटीने कापून घ्यायचं आहे. वाटीने कापून घ्यायचं आहे. अशा प्रकारे ह्या तिळोऱ्या बनवायच्या आहेत. तर सर्व तिळोऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. तर याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि स्लो फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत. तर याच्यामध्ये गूळ टाकलेला आहे, तर गुळाने लवकरच काळा कलर होतो, म्हणून स्लो फ्लेमवरच तळायचे आहे. मस्त टम्म फुगून वर आलेले आहे. मस्त छान फ्राय झालेले आहेत. काढून घेऊया. आणि एकदम टम्म असे फुगलेले आहेत. तर फ्रेंड्स बघा, खुसखुशीत अशा तिळोऱ्या झालेल्या आहेत. एकदम टम्म फुगलेल्या अशा बघा. मकर संक्रांत स्पेशल तिळाच्या तिळोऱ्या कशा वाटल्या कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि माझ्या रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तर मग चला भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय.